गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांचा मुद्दा गाजत असताना आता गिरीश महाजन यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे देशी 15,000 झाडं नाशिकमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आधी 15,000 झाडांचं वृक्षारोपण करू आणि त्यानंतर तपोवनाबाबत निर्णय घेऊ असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं। गिरीश महाजन स्वतः हैदराबाद जवळच्या राजमुंद्री या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांनी देशी बनावटीचे सगळे जे झाडं आहेत त्याची निवड केली आणि त्यानंतर आता हा पहिला ट्रक जो आहे तो नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। जवळपास 1100 किलोमीटरचा प्रवास करून 2 दिवसांनंतर हा पहिला जो कंटेनर आहे तो नाशिकमध्ये हे देशी झाडं घेऊन दाखल झालेला आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये हे सगळे झाडं जे आहेत ते नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लावले जाणार आहेत, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राहील। गिरीश महाजन यांच्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेत खांद्याला खांदा लावून होते ते संदीप जाधव, त्यांचे OSD। आपण पहिल्या दिवसांपासून या ठिकाणी भाऊंबरोबर होतात। कशा पद्धतीने निवड झाली आणि काय नेमकं क्रायटेरिया लावला गेला हे झाडं सिलेक्ट करताना? झाडं जी आहेत ती 10 ते 15 फूट उंचीची आहेत, म्हणजे जेणेकरून झाडं या ठिकाणी लागल्यानंतर जलद गतीने त्याची वाढ व्हावी आणि शहर हरित होण्याच्या दृष्टिकोनाने लवकरात लवकर त्याची आपल्याला रिझल्ट मिळावे याकरिता हैदराबादच्या राजमुंद्री म्हणजे आंध्र प्रदेशातून ही झाडं आणलेली आहेत आणि याकरिता स्वतः मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन ही स्वतः झाडं चूज केलेली आहेत। साधारण कुठले झाडं आहेत याच्यामध्ये देशी बनावटीची जरी असले तरी? देशी बनावटीची 700 जास्त झाडं यामध्ये आहेत। यामध्ये निंब, पिंपळ, चिंच आहेत, बदामाची झाडं आहेत, जांभूळ आहे, असे मोठी झाडं आहेत। साधारण हे झाडं जे आहेत ते शहरातल्या कुठल्या भागात लावले जातील आणि त्या संदर्भातलं नेमकं काय प्लॅनिंग आहे आपलं? झाडं लावण्यासंदर्भामध्ये महापालिका प्रशासनासोबतच सर्व नाशिककरांचा सहभाग यामध्ये घ्यावा अशा मंत्री महोदय यांच्या सूचना होत्या। त्यामुळे वृक्षप्रेमी जे असतील त्यांच्या देखील या सूचना घेतलेल्या आहेत की शहराच्या कुठल्या भागात लावणे या ठिकाणी योग्य होतील। या जागा चॉईस करण्यासाठी आपण काही वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी व महापालिकाचे अधिकारी यांना सोबत घेतले होते। त्यांनी सूचना दिली आहे की गोदावरी नदीच्या काठावरती तसेच दुसऱ्या ज्या नद्या आहेत, आपल्या कपिला नदी आहे, नंदिनी नदी आहे, याच्या ठिकाणी आपल्याला ही झाडं लावायची आहेत आणि त्यामुळे अशा तसेच महापालिकेचे जे ग्रीन बेल्ट आहेत अशा ठिकाणी झाडं लावण्याचं आपले नियोजन आहे। आपण बघतोय की या ठिकाणी पहिला कंटेनर जो आहे तो नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये उर्वरित झाडं देखील नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। 15,000 झाडांचं वृक्षारोपण नाशिक शहरात केलं जाणार आहे। त्यामुळे एक निश्चितपणे दिलासादायक चित्र जे आहे ते या ठिकाणी पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीनं म्हणावं लागेल। अर्थात या सगळ्या प्रक्रियेमध्ये तपोवनाच्या संदर्भातला निर्णय देखील नंतर काय घेतला जातो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।